लूक वर्तमान त्याचा 19वा अध्याय आणि 28 वचनापासून पुढे आपण 28 वचनापासून पुढे आपण वाचूया. लूक वर्तमान त्याचा 19वा अध्याय 28 वचनापासून पुढे असं म्हटलेलं आहे, या गोष्टी सांगून तो वर यरूशलेमेकडे जात असताना, या गोष्टी तो सांगून वर यरूशलेमेकडे जात असताना पुढे चालत होता. स्वतः तो पुढे चालत होता. मग असे झाले की त्याला जैतुनाच्या डोंगर म्हणतात, त्याच्या नजीक असलेल्या बेतफगे व बेथानी या गावाजवळ तो येऊन पोचल्यावर त्याने शिष्यापैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा. म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असं एक शिंगरू बांधलेले तुम्हाला आढळले, ते सोडून आणा. ते का सोडता असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज आहे असे सांगा. तेव्हा त्यांना पाठवले होते. ते तेथे गेल्यावर त्यांना त्यांनी सांगितल्याप्रमाणे आढळले. ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्याला म्हणाले, शिंगरू का सोडता? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे. मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. आणि जसा जसा तो पुढे चालला तसे तसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले. तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचतात सर्व शिष्य समुदाय जी महत्कृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करीत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवाद असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्व लोकी गौरव. प्रेज लॉर्ड. तेव्हा लोकसमाजातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्यांनी म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. हालेलुया. हे जर गप्प राहिले तर काय करतील? धोंडे ओरडतील. तुम्ही गप्प बसला तर दुसरे ओरडतील. आमेन. हालेलुया. देवाचं वचन परमेश्वर आपल्यासाठी आशीर्वाद करू. आमेन. 40 शुभवर्तमानामध्ये सर्वांनीच या यरूशलेममध्ये येशूचा विजयाने म्हणा, जय उत्सवाने म्हणा स्वागत केलेलं आहे, साजरा केलेला आहे, प्रवेश झालेला आहे प्रभू येशूचा, आज सर्वांनी सांगितलेला आहे. हालेलुया. आणि तसं बघायला गेलं तर बायबलमध्ये पाहतो की दुसरे राजे 9 आणि 13 मध्ये जर बघितलं, एक येहू राजाचं पण जवळ एखादा राजा म्हटलं, त्या राजाची नेमणूक असायची किंवा राजा म्हटलं की त्यांचं वाजवून गाजून नाही का त्याचं स्वागत केलं जात होतं. हालेलुया. एक राजा म्हणून. आणि हा जो येशूचं स्वागत यरूशलेममध्ये झालेला आहे ते म्हणजे एक राजांचा राजा म्हणून, एक प्रभू म्हणून, एक तारणारा म्हणून, तो एक उद्धार देणारा म्हणून, तोच एक आशा आहे तारणारा, तोच एक उद्धार देणारा आहे म्हणून त्याचं यरूशलेममध्ये स्वागत केलेलं आहे. हालेलुया. जसं एखादा नेता निवडला जातो किंवा एक निवडून येतो है ना, त्याच्या पुढे सगळे डीजे लावून किंवा सगळे लावून जसं नाचतात, तसंच एक प्रभू येशू ख्रिस्त राजांचा राजा जुन्या करारामध्ये त्या पद्धतीप्रमाणे आम्ही पाहतो की दुसरे राजे 9 अध्याय 13 वचनानुसार एक राजा म्हणून सुद्धा प्रभू येशूचं या यरूशलेममध्ये स्वागत आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पण मत्तेने सुद्धा एक वेगळं विवरण केलेलं आहे. मत्तेच्या 21 अध्यायामध्ये मत्तेने येशूचं स्वागताविषयी काय गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. मत्तेने काय म्हटलं माहितीये की एक समोरच्या गावात जा आणि तिथे त्याने म्हटले की बांधून ठेवलेली गाढवी तिच्याजवळ एक शिंगरू अशी तुम्हाला आढळतील, ती सोडून माझ्याकडे आणा. बघा, म्हणजे तिचं एक गाढवीचं एक शिंगरू म्हणजे एक लहान आहे ना, येशू ख्रिस्त जे आहे त्याच्या पुढं आपण जर म्हणतो लहान आहे मी, बाळ आहे मी, त्यालाच प्रभू घेत असतो हातामध्ये. आमेन. हालेलुया. आणि तसे आजूबाजूला बऱ्याच प्रकारे असं पाहायला मिळतं की एक गाढवी पण त्यात होती आणि एक शिंगरू त्याच्यावर कोणी बसलं नव्हतं, त्याची गरज त्याला होती आणि त्याच्यावर बसून येशू ख्रिस्ताचं त्या यरूशलेममध्ये स्वागत झालेलं आहे. आणि प्रभूने त्याला सांगितलं होतं की शिष्यांना की ते विचारेल माणूस विचारेल की काय करताय तुम्ही, त्याला सांगा प्रभूची याला काय आहे गरज आहे, प्रभूला गरज आहे याची, म्हणून आम्ही घेऊन चाललेलो आहे. हालेलुया. आणि नक्कीच त्याला जसं सांगितलं, एक महत्वाचा विषय घ्या, त्याला सांगितलं नक्कीच त्या प्रभूच्या
वाणीनं प्रभूच्या संदेशावर त्यांनी काय केला? विश्वास ठेवला. मला प्रेज लॉर्ड. विश्वास ठेवला त्यांनी काय की प्रभू म्हणतो की ह्याची गरज आहे तर मी देतो प्रभूला. आमेन. प्रभूला जर गरज आहे तर मी ते देतो प्रभूच्या गौरवासाठी. प्रभूने म्हटलं की ती शिंगरू पाहिजे, मला ती काय गरज आहे. त्यांनी नाही म्हटलं. प्रभूने त्याला फक्त सांगायला लावलं, तो म्हणेल काय करताय त्याला म्हणा की प्रभूला याची काय आहे गरज आहे. त्याने लगेच देऊन टाकलं प्रभूसाठी. म्हणा हालेलुया. म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभूला तुमच्या जीवनातनं काय गरज आहे ती प्रभूला समर्पण करा. म्हणा आमेन. हालेलुया. मग मत्तयाने काय केलं पुढे माहितीये? मत्तया या ठिकाणी सांगतोय, संदेशाच्या द्वारे सांगितलं होते पूर्ण व्हावे म्हणून हे असं झाले आहे. मत्तय दुसरा देतोय देवाचा संदेश त्याचा खऱ्या. हालेलुया. त्या चक्राच्या द्वारे परमेश्वराने भविष्यवाणी केली होती आणि ती भविष्यवाणी पूर्ण व्हावं म्हणून हे झालेलं आहे. परमेश्वराने अगोदर योजना करून ठेवली होती, हे आपला पुत्र माझ्या पुत्राला मी पाठवणार आणि तो माझ्या संदेश त्याच्या जसं देवाने भविष्यवाणी केली त्या भविष्यवाणीनुसार प्रभू येशू गाढवावर बसून यरूशलेमेत तो प्रवेश करेल. म्हणा हालेलुया. मग काय म्हटलंय 21 अध्याय 4 वचनामध्ये असं झाले 5 वचन, सियोन कन्येच्या कन्याला सांग, पहा तुझा राजा तुझ्याकडे. या ठिकाणी एक राजा म्हणून शब्द वापरलाय त्या मत्तयने. आणि जकरियाच्या पुस्तकात 9:9 मध्ये तेच म्हटलेलं आहे की सियोनच्या कन्याला सांग, पहा तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. जकरिया 9:9 मध्ये ही भविष्यवाणी आहे. आणि हे पूर्ण झाली येशू ख्रिस्ताने जेव्हा यरूशलेममध्ये प्रवेश केला एक राजा म्हणून. काय लोक येशूला संदेष्टा म्हणत होते, काय येशूला काय लोक म्हणायचे की हा एलिया आहे, कोणी म्हणायचं पापी आहे. अशा अनेक प्रकारचे येशूला की नावं बोलत होते. पण या वेळेस काय झालेलं माहितीये का, की येशूला राजा म्हणून यरूशलेममध्ये त्याची आराधना केलेली आहे. म्हणा हालेलुया. येशूला होसाना म्हणून त्याची काय केलेली आहे आराधना केलेली आहे. होसाना म्हणजे तुम्हाला कळते का? होसाना म्हणजे प्रभूच येशू स्थानार आहे. आमेन. येशूला उद्देश नाही की होसाना होसाना प्रभूच्या नावावर येणारा राजा धन्यवाद असो आमचं तारण कर. म्हणा हालेलुया. आणि मग तोच तारणार आहे, तोच उद्धार करताय. म्हणून त्या पुरुषांना वाटलं की देव नाही हा येशू. पुरुषांना काय वाटलं? येशू देव नाही, त्याला कसं काय देव म्हणून आराधना करतात. म्हणून पुरुषांनी म्हटलं ह्याला दटवा प्रभू, यांना तुझ्या शिष्यांना काय कर थांबव की ते काय करतात. येशू म्हणाला ह्यांना जर गप्प बसवलं तर धोंडे ओरडतील. धोंडे सुद्धा म्हणतील की येशू तारणार आहे. धोंडे सुद्धा म्हणतील की येशू प्रभू परमेश्वर आहे. म्हणा की हालेलुया. हालेलुया म्हणा. म्हणा हालेलुया. तर पहिलीची योजना बघा की मत्तय या ठिकाणी सांगतोय की हे संदेशाद्वारे सांगितलेलं होतं की सियोन कन्येला जाऊन सांग की तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. मंडळी तुमचा राजा येशू ख्रिस्त आहे. आमेन म्हणता का? मंडळी तुमचा वधू म्हणजे तुमचा नवरा येशू ख्रिस्त आहे. आमेन म्हणा. हालेलुया. मंडळी तुमचा मालक येशू ख्रिस्त आहे. मंडळी तुमचा तारणारा येशू ख्रिस्त आहे. मंडळी तुमचा मुक्तिदाता येशू ख्रिस्त आहे. मंडळी तुमचा देव येशू ख्रिस्त आहे. म्हणा हालेलुया. हालेलुया. आणि मग त्यांनी सांगितलं की सियोन कन्येला जाऊन सांग तुझा राजा तुझ्याकडे येत आहे. आणि पुढे म्हटलेला आहे तो सौम्य आहे म्हणून तो गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसलेला आहे. म्हणा हालेलुया. पहिली गोष्ट लक्षात घ्या, परमेश्वराच्या ग्रंथामध्ये जकरियाच्या पुस्तकात सांगितलं त्यानुसार ही यरूशलेममध्ये येशूचा प्रवेश होत आहे. हा जवळचा रविवार झाला. येशूचा प्रवेश झाला यरूशलेममध्ये, स्वागत त्याचं झालं, त्याची आराधना त्या ठिकाणी झाली गेली. आणि परमेश्वराने सुद्धा देव येशूला असं ठेवलं, सर्व नावापेक्षा येशूचं नाव काय केलं? उंच केलं. सर्व नावापेक्षा येशूचं नाव श्रेष्ठ केलं येशूने, परमेश्वराने. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं प्रत्येक गुडघा येशूच्या नावावर काय केला जाईल? टेकला जाईल. प्रत्येक परिस्थिती येशूच्या नावामध्ये काय केली जाईल? टेकला जाईल. प्रत्येक नाव येशूच्या पायाखाली आहे. म्हणा हालेलुया. हालेलुया.
प्रत्येक नाव, येणारं युगाचं नाव, कुठलंही नाव घ्या, त्या नावापेक्षा येशूचं नाव सर्वात उंच आहे. आमेन म्हणा, म्हणा हालेलुया. म्हणून माझ्या प्रियांनो, या ठिकाणी मी पाहतो की हा एवढा महान राजांचा राजा, देव प्रभू, पण देवाची योजना, देवाची इच्छा होती त्याप्रमाणे तो गाढवावर बसून आलेला आहे. आणि त्याचं चिन्ह काय आहे की सौम्य नम्रपणा दिसतो येशूचा. एक गीत आहे, किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारयला. म्हणा, किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारयला. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. म्हणा, ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. किती नम्र झाला प्रभू, गाढवावर बसलाय. कशावर बसलाय? राजा घोड्यावर, नाही का, घोड्यावर बसतात, रथावर बसून येतात. पण आमचा प्रभू येशू देवाची इच्छा, म्हणा देवाची इच्छा, म्हणा परमेश्वराची इच्छा. हालेलुया. प्रभू येशूला माहित होतं, जो तो करतोय त्याला माहित होतं की तो काय करतोय. प्रभूला माहित होतं की, येशूला माहित होतं की मी जे गाढवाचं शिंगरू, गाढवीचं शिंगरू मागवलेलं आहे तो काय करतो त्याला माहित होतं. शिष्यांना कळत नसेल कदाचित, पण प्रभूला माहित होतं की तो काय करतोय. प्रभू येशूला माहित होतं की तो काय, कुठल्या कशा कशा प्रकारे प्रत्येक दिवस तो घालवत आहे. प्रभूला माहित होतं त्याला काय करायचं आहे. म्हणून तो मला पुढच्या गावात जा आणि एक शिंगरू तिथं बांधलेला असेल सोडून, सगळं प्रभूला माहित होतं. तो म्हणाला की मी पित्याची इच्छा पूर्ण करायला आहे. आमेन, बोला हालेलुया. गेल्या रविवारी मी पाहिलं की येशू ख्रिस्त म्हणाला शिष्यांना, म्हणाला, शिष्य म्हणाले येशूला, जेव्हा प्रभूची, येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला, पित्याच्या इच्छेप्रमाणे करणं हेच माझं अन्न आहे. पित्याच्या इच्छेप्रमाणे करणं माझं, हेच माझं अन्न आहे. पित्याच्या इच्छेविरुद्ध कुठली गोष्ट येशू करत नव्हता. म्हणा की प्रेज लॉर्ड. पित्याची इच्छा झाली गाढवावर बसावं, येशू ख्रिस्ताने, राजांच्या राजाने गाढवावर बसून यरूशलेममध्ये जावं. येशू ख्रिस्ताने नाही म्हटलं नाही, यस म्हटलं आहे. म्हणा हालेलुया. पित्याच्या इच्छेप्रमाणे आजचा बोध घ्या माझ्या प्रियांनो, की पित्याची इच्छा आहे ते करा. पित्याची इच्छा आहे त्याच्यासाठी जीवन जगा. आमेन. पित्याची इच्छा, पित्याचा उद्देश, त्याप्रमाणे जीवन जगा. आपले हात उंच करून मला, पिता प्रभू येशू ख्रिस्त, माझ्या प्रभू, तुझा उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण होऊ दे. तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुझी इच्छा मला प्रगट कर. तुझी योजना माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. तुझ्या योजनेप्रमाणे मला चालू दे. माझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे. हालेलुया. मला येशू, तुझं राज्य माझ्यावर येऊ दे. माझ्या जीवनामध्ये फक्त तुझंच राज्य असू दे. माझ्या घरामध्ये येशू तुझंच राज्य असू दे. तूच माझा राजांचा राजा येशू आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, येशूने एकही दिवस पित्याच्या इच्छेविरुद्ध घालवला नाही. आम्ही म्हणता का? येशूने एक पण दिवस पित्याच्या इच्छेप्रमाणे घालवला नाही. एक पण सेवा पित्याच्या इच्छेविरुद्ध केली नाही. जे पित्याची इच्छा आहे तेच येशूने केलं. पित्याची इच्छा होती की येशू गाढवावर बसून घ्यावं. येशूने पित्याला एक सुद्धा प्रश्न नाही केला, गाढवावर का प्रभू? संदेश त्याच्याद्वारे भविष्यवाणी झाली, त्याप्रमाणे व्हायलाच पाहिजे. म्हणा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात घ्या, ह्याच्याद्वारे एक शिकायला मिळतं, गाढवावरच का? कारण गाढव सगळ्यात तुच्छ मानलेला. गाढव म्हणजे नाही का, माणसाला काय कधी माणसाला हे गाढव बिन काहीच कामाचं नाही, किंवा कोण गाढव पाळते का? हालेलुया. कोण गाढव पाळत नाही, काहीच करत नाही, किंमत नसते त्या गाढवाला, आहे की नाही? त्या गाढवाला कुणीच विचारत नाही, काहीच किंमत नाही. येशूने त्याच गाढवाचा उपयोग केला. मला प्रेज लॉर्ड. परमेश्वराने त्याच गाढवाला जवळ केलं. आमेन. म्हणा मी गाढव आहे आणि त्या गाढवावर येशू ख्रिस्त आहे. मला प्रेज लॉर्ड. पण झालं काय मला तुम्हाला सांगायचं आहे. दुसरी गोष्ट मला तुम्हाला महत्वाचं, तो काही गोष्टी मला भरपूर बोलायच्या याच्यामधनं,
की गाढवाला बोलवलं आणि गाढवाला बोलवल्यानंतर त्या गाढवावर त्यांनी काय केलं हो? येशूच्या आज्ञेप्रमाणे शिष्यांनी केले. गाढवी शिंगरू हे आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली. काय घातली हो? वस्त्र. काय घातली? आणि त्याने पण कपडे घालून दिले बरं का. मला प्रेज लॉर्ड. तुम्ही आणि मी गाढव होतो, पण येशू मध्ये आल्यानंतर चांगले कपडे घालायला शिकलो. मला आम्ही काही लोक म्हणतात पास्टर नेहमी चांगलेच कपडे भारी भारी कपडे घालतात. आज तुम्हाला कळत असेल का घालतात. मला प्रेज लॉर्ड. असं मी गाढव आहे, हालेलुया. तसं मी काय गाढव होतो, पण त्या प्रभूश्वरी मला घेतलं. त्याला गरज होती, मी जसं घेतलं आणि मग त्या आता कॉलिंगला किंवा त्या पदाला कपडे घातले पाहिजे, व्यवस्थित आदर केला पाहिजे. म्हणा आपल्या निवडीचा आदर करा, आपल्याला निवडलेल्या गोष्टीचा आदर करा. कसेही गबाळ राहू नका. आता देवाचं लेकरू म्हणताना तुम्ही कसेही गदळ आणि गबाळ राहू नका, जरा आदर करा. मला मी देवाचं लेकरू आहे, गाढव होतो, आता देवाचं लेकरू आहे. मला मी प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणा हालेलुया. आदर मी नाही का, मी जे कपडे घालतो ना, किंवा असे म्हणतात ना, ते आदर. एखादा PSI झाला तर तो ड्रेस घालतो, पण ते काय, त्याला ड्रेस घातल्यानंतर एक वेगळा असतो तो, त्याला लोक आदराने बघतात. आणि तो ड्रेस का घालतो की त्यांनी त्याच्या पदाचा आदर केला पाहिजे म्हणून. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. त्या मिलिटरीमध्ये मेजर म्हणा किंवा ते स्टार असतात म्हणा, की तो त्या गोष्टीचा एक आदर असतो. हालेलुया. म्हणून तुमची निवड, तुम्ही देवासाठी जीवन दिलेलं आहे आणि तुमच्यावर जे परमेश्वराने वस्त्र घातलेले आहे, जे काही वस्त्र घातलेले आहे, त्याचा आदर तुम्ही केला पाहिजे. म्हणा आमेन. म्हणा हालेलुया. बोला की हालेलुया. म्हणून घेताना सुद्धा साधारण नाही घेतलं पाहिजे. घेताना सुद्धा साधारण नाही घेतलं पाहिजे. राजांचे लेकरं तुम्ही आहात. म्हणा की आमेन. म्हणा राजांचे लेकरं आम्ही आहोत. कुठले लेकर आहोत? आमदाराचा पोरगा जर दुकानात केला, जर तो 200 रुपयाचा शर्ट चॉईस करत असेल तर त्याला काय म्हणा दुकानदार? आमदाराचा पोरगा. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणा आदर पाहिजे, त्याच्या गोष्टीला आदर द्या. आमेन. हालेलुया. एक येशूला पण आदर आहे. तुम्ही त्या गाढवावर कपडे घातले म्हणजे ते येशूला पण आदर आहे, सन्मान आहे. आमेन. म्हणा. म्हणा की हालेलुया. 21 अध्यायामध्ये तुम्ही बघा, त्या ठिकाणी काय केलं सर्ववचनामध्ये, तेव्हा त्या शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाणे केले आणि गाढवी शिंगरू आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व तो वर बसला. आमेन. हालेलुया. माझ्या प्रियांनो, जो आपल्या जीवनाला आपलं जीवन येशूमध्ये आहे, आपलं जीवन सेवेसाठी आहे, आपलं जीवन देवासाठी आहे आणि त्यासाठी जे आदरासाठी जे काही करतो ते करतो, त्यावर प्रभू येशू बसतो. आमेन. म्हणा. म्हणा हालेलुया. म्हणा की हालेलुया. प्रेज लॉर्ड. आदर जो देतो आपल्या जीवन सेवेला, आपल्या गोष्टीला, त्याच्यावरच प्रभू बसतो. आमेन. कसे फाटके बिटके घालून जर येशू तुमच्या प्रेम करतो, खालून वरून बघते कसं हालेलुया. म्हणा कसे कपडे घालून असं है ना, केस कशी कसं काय? येशू मध्ये आल्यानंतर चमक पाहिजे. म्हणा आमेन. येशू मध्ये आल्यानंतर काय पाहिजे? चमक पाहिजे, चमक. आमेन. म्हणा हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, स्वर्गात सुद्धा तुमचे वस्त्र चमकणारे असणार आहेत. स्वर्गात सगळं चमक आहे. स्वर्गामध्ये सगळं एकदम तुमचं स्थान, तुमचा मुकुट हा एकदम उमजलेला नाहीये, चमकलेला आहे. म्हणा हालेलुया. कारण तुम्ही केलेली सेवा, तुम्ही केलेलं कार्य, त्याचा आदर स्वर्गात तुमचा होणार आहे. आमेन. म्हणा. पण पृथ्वीवर असताना तुम्ही तुमच्या सेवेचा, तुम्ही तुमच्या निवडीचा आदर करा. म्हणा हालेलुया. तुम्ही तुमच्या गोष्टीचा आदर करा. म्हणा की हालेलुया. एका दिवस तुम्ही येशूची प्रार्थना करताय, देवाचे राजाचे लेकर आहात. म्हणा मी राजा आहे. म्हणा मी राणी आहे, मी राजा आहे. राजांचे लेकर कोण असतात सांगा की? राजाच असतात. बायबल सांगतं तुम्ही राजकीय याजक आहात.
तुम्ही एक वचन काढा, पेत्राचं पुस्तक काढा. पेत्र लवकर लवकर पटापटा काढूया. जर पहिले पेत्र मला वाटतं पहिले पेत्रामध्ये आहे. हा दुसरा अध्याय, पहिले पेत्र दुसरा अध्याय आणि 9 वचन. तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचार केले त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आमेन म्हणा. हिंदीमध्ये पढा, वाचा. पहिले पेत्र दुसरा अध्याय 9 वचन. तुम एक चुना हुआ वंश और राजपत्री याजकों का समाज. हा, राजकीय. आमेन. तुम्ही असा वंश आहात, तुम्ही अशा आता वंशामधून आहात, अशा डीएनए मधून आहात, अशा खानदानीमधून तुम्ही झालेला आहात. आता देवाच्या खानदानीमधून आहात. तुम्ही देवाचे वंशज आहात. तुम्ही ख्रिस्ताचे वंशज आहात. तुम्ही ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये येत आता. म्हणा आमेन. म्हणा मी ख्रिस्ताच्या वंशावळीमध्ये आहे. म्हणा हालेलुया. आता मी शैतानाचा नाहीये. म्हणा की मी शैतानाचा नाहीये. माझ्यामध्ये डीएनए शैतानाचा नाहीये. आता माझ्यामध्ये ख्रिस्ताचा डीएनए आहे किंवा ख्रिस्ताचा वंशज आहे. आमेन. ख्रिस्ताचा मी नाही का, एक ख्रिस्ताचा मी आहे नाही का, म्हणजे ख्रिस्तामध्ये आहे. मग परत वाचा काय म्हटलेलं आहे. चुना हुआ वंश और राजपदारी और एक समाज हो आप, परमेश्वर के समाज है आप. आमेन. याजकों का समाज है आप. आगे और पवित्र लोग है आप. आप परमेश्वर की प्रजा हो. म्हणा मी परमेश्वराची प्रजा आहे. म्हणा की तोंडाने मी परमेश्वराची प्रजा आहे. मी पवित्र राष्ट्र आहे. आम्ही पवित्र लोक आहोत. म्हणा की हालेलुया. प्रेज लॉर्ड. एक लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, ह्याच गोष्टीला तुम्ही आदर दिला पाहिजे. मला देवाने पवित्र म्हणून निवडलेला आहे. मला देवाने त्याची प्रजा म्हणून निवडलेला आहे. मला देवाने त्याचा गौरव करण्यासाठी निवडलेला आहे. देवाने मला अद्भुत प्रकाशात आणलेला आहे, त्याचं गौरव करण्यासाठी, त्याचे कार्य प्रकट करण्यासाठी. आमेन. मग आता तुम्हाला कसा आदर दिला पाहिजे. जर तुम्ही एखादं पाप करता, जर तुम्ही एखादी चूक करता, एखाद्या घाणेरड्या गोष्टी करता, तर त्या गोष्टीचा तुम्ही अपमान करता. तुमचं जीवन देवासाठी पवित्र आहे, पण जर तुम्ही अपवित्र जीवन जगताय, तुम्ही देवाच्या नजरेमध्ये चुकीच्या गोष्टी करताय. जसं गेल्या रविवारी पाहिलं की तुम्ही अशुद्ध सुद्धा, आज्ञा मोडणारे, चुकीचं जीवन जगणारे जर जीवन जगता, तर तुम्ही तुमच्या परमेश्वराने जर तुम्हाला एक बोलवले तुमच्यावर बसण्यासाठी, तुमच्याद्वारे कार्य करण्यासाठी, त्याचा तुम्ही अपमान करताय. म्हणा हालेलुया. पहिलं जसं तुम्ही अशुद्ध होता, त्या अशुद्धतेमध्ये येऊन येशू बसणार नाही. त्या गाढवाला बोलवलं, पण त्या गाढवावर आहे तसंच येशू नाही बसला. त्याच्यावर वस्त्र टाकण्यात आले. म्हणा की प्रेज लॉर्ड. त्याच्यावर काय टाकण्यात आले. वस्त्र टाकण्यात आले. त्याच्यावर वस्त्र टाकल्यानंतर त्याच्यावर येशू बसलेला आहे. जो प्रभूसाठी आदरमय जीवन जगतो त्याच्यासाठी प्रभू प्रसन्न आहे. मला प्रभू प्रसन्न भी होतो. मला की परमेश्वर येशू प्रसन्न पण होतो आणि नाराज पण होतो. की जण समज आहेत की देव नाराज पण होतो आणि प्रसन्न पण होतो. काही लोक म्हणतील हा काहीतरी म्हणतात देव नाराज कसं करणार. देव आहे, कसं नाराज होईल. देव द्वेष करतो का. नाही, द्वेष नाही करत. देव प्रेमळ आहे. हालेलुया. जे पापी आहेत, जे अशुद्ध आहेत, त्यांच्यामधल्या पापाला, त्यांच्यामधल्या अशुद्धतेला देव द्वेष करतो. म्हणा प्रेज लॉर्ड. म्हणा देव अशुद्धतेला, पापाला द्वेष करतो. हालेलुया. देवाला ते चांगलं वाटत नाही. आमेन. म्हणून त्या गाढवावर त्यांनी काय काढले. वस्त्र घातली आणि तो वर बसला. मला प्रेज लॉर्ड. 8 वचनामध्ये काय म्हटलं आहे. तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. काही झाडाच्या डहाळ्या तोडीत होते व त्या वाटेवर काय करत होते. पसरीत होते. हालेलुया. हे गाढव म्हणत असेल काय सन्मान, मग
किती वेळा यरूशलेमेत इकडं मागं पुढं किती वेळा गेलोय, पण आज वेगळा सन्मान आहे. मला प्रेज लॉर्ड. कधी विसरू नका, जे आशीर्वाद, ज्या चांगल्या गोष्टी, जे चांगलं आरोग्य, जे काही तुमच्या जीवनात आनंद आहे, जे तुम्हाला सन्मान भेटत आहे, जे तुम्हाला आदर भेटतोय, जे काही भेटतंय ते तुम्ही काही स्पेशल आहात म्हणून नाही का, तुम्ही काहीतरी लय देव धार्मिक आहात म्हणून नाही. देवानी येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुमच्यावर दया केली आणि येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे म्हणून हे सगळं आहे, लक्षात घ्या. म्हणा प्रेज लॉर्ड. या गाढवाला कधी त्यांनी डाळ्या त्याच्या पुढे नाही, कधी वस्त्र त्याच्या पुढे नाही. गाढवाला काय त्याला कळत नसेल की हे कधी असं काय घडतंय, पण त्या गाढवाला सुद्धा कळालं असेल राजांचा राजा माझ्यावर बसलाय ना, त्यामुळे सगळे स्वागत चाललंय. प्रेज लॉर्ड. राजांचा राजा माझ्यावर काय केलेला आहे, माझ्यावर बसलेला आहे म्हणून माझ्या पुढे सगळी परिस्थिती, माझं स्वागत होतंय, माझ्या पुढे ढाळ्या टाकत्यात, वस्त्र टाकत्यात आणि मी चाललोय. काय ते बघा कसला एक प्रसंग. शेजारच्याला म्हणा, तुमच्या जीवनात जर येशू नसेल तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्हाला आदर नाही, तुम्हाला सन्मान पण नाही. मला प्रेज लॉर्ड. जर तुमच्या जीवनात येशू असेल, तुम्हाला सन्मान आहे, तुम्हाला आदर आहे, तुम्हाला सर्व स्वर्ग तुमच्यासाठी आहे. आम्ही म्हणता का नाही? हालेलुया. मला जर तुमच्यामध्ये येशू आहे, तुमच्या बरोबर येशू आहे, तुम्ही येशू मध्ये आहात, येशू तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला सगळं आदर आहे. स्वर्ग तुमचा आदर करणार, सगळा स्वर्ग तुमचा सन्मान करणार. मला प्रेज लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस एक पापी व्यक्ती जर येशूकडे येतो आणि पश्चाताप करतो, स्वर्ग आनंद करतो त्याच्यासाठी, स्वर्ग त्याच्यासाठी सन्मानास उभा राहतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, तुमचा आदर, तुमचा सन्मान स्वर्ग करतो. आमेन. तुम्ही देवाची सुवार्ता करता, तुम्ही सेवा करता, तर तुमचा सन्मान परमेश्वरामधले स्वर्गदूत, देवाचे स्वर्गातले सगळ्या गोष्टी तुमचा आदर करतात. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की 5 आणि 6 वचनामध्ये जर तुम्ही बघितलं या ठिकाणी, तर येशू ख्रिस्त राजांचा राजा आहे, येशू ख्रिस्त तारणारा आहे. आणि या ठिकाणी दुसरं गोष्ट आपण पाहूया की गाढवाला त्यांनी निवडलं. गाढव म्हणजे येशू साठीच ज्यावेळेस उपयोग होतो त्यावेळेस त्याला आदर आणि सन्मान होतो. मग काच गाढवाची निवड केली. बायबल सांगतं पहिले ग्रंथी काढा, पहिले ग्रंथी करास पुस्तक 26-27 वचन. तर बंधूजन हो, तुम्हा झालेले पाचारण घ्या. तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. बघा, तुम्हाला जर देवाने बोलवलंय, पाचारण केलेलं आहे, तर तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी आणि समर्थ, कुलीन असे पुष्कळ जण नाहीत. बायबल सांगतं, तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले, बलवानच लाजवावे म्हणून देवाने जगातील जे दुर्बळ ते निवडले. म्हणा प्रेज लॉर्ड. आणि जगातील हीन दिन, जे धिक्कारलेले व जे शून्यवंत अशांना देवाने याकरता निवडले की जे आहे ते त्याने रद्द करावे. आमेन म्हणा. म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. म्हणा प्रेज लॉर्ड. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये आहात, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे. म्हणा हालेलुया. सर्वजण म्हणा की हालेलुया. आज तुम्ही आणि मी वकील आहे का, ज्ञानी आहे का, कुठले असे काय अवॉर्ड मिळवलेले आहेत का? नाही. तुम्ही आणि आपण सर्व ज्ञानी नाही, मूर्ख आहे आपण, धिक्कारलेले आहोत आपण. आपला कुठं काही जगात सन्मान नव्हता. कुणी ना कुणी थट्टा करायचं, कुणी ना कुणी आपल्याबद्दल निंदा करायचं, तुमच्या नावाची निंदा करायचं, तुमचं वाटोळ करायचं, किंवा अशा अनेक गोष्टी तुम्ही नाकारलेले, धिक्कारलेले, लोकांनी त्यागलेले, सोडलेले तुम्ही आहात. पण देवाने तुम्हाला जवळ केला. जगाने म्हटलं हे गाढव आहेत, हे बिनकामी आहेत, पण देव म्हटला हे माझ्या कामाचे आहेत. म्हणा की हालेलुया. प्रेज लॉर्ड.
ज्यावेळेस लोक म्हणतात नाही बिनकामी आहे, उड्या मारा. काय मारा? ज्यावेळेस गाव तुमचा अपमान करताना उड्या मारा, त्याच गावात तुम्हाला देव उंच करेल. प्रेज गॉड म्हणा की म्हणा की हालेलुया. हालेलुया म्हणा. इकडे लक्ष द्या. हालेलुया म्हणा. ज्यावेळेस तुमच्या गावात तुमची निंदा होती त्यावेळेस तुम्ही उड्या मारा करा. काय करा? कसं उड्या मारायचं? आनंदी आनंद है मेरे यीशु के. शैतान त्या गावातला म्हणेल किती जर या गावाच्या विरुद्ध गावाला याच्या विरुद्ध उभा केलं तरी पण हे नाचायचं बंद करत नाही. लय त्रास होतो राव याच्याकडनं, चला निघून जाऊया गावातनं. शैतान कशामुळे फक्त निघून जाईल त्या गावातनं शैतान? फक्त तुमच्या समर्पणामुळे, तुम्ही देवाला केलेली आराधनेमुळं, देवाला केलेलं आदरमुळे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया म्हणा. म्हणा की हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग कधी मोबाईल बघताना हे लक्षात ठेवा, चुकीचं बघताना हे लक्षात ठेवा, तुम्ही देवाचा अपमान करताय. तुमची निवडी बदल तुम्ही अपमान करताय. तुम्ही चुकीचं वागताना हे लक्षात घ्या की तुम्ही देवाचा अपमान करताय. जेव्हा तुम्ही योग्य जीवन जगताय, योग्य ते बोलताय, योग्य ते सुवार्ता करताय, प्रार्थना करताय, यावेळेस लक्षात घ्या तुम्ही तुमच्या पाचरणाचा आदर करताय. मला प्रेज लॉर्ड. तुम्ही ज्यावेळेस पापापासून दूर राहताय, निंदेपासून दूर राहताय, चुकीच्या गोष्टीपासून दूर राहताय, याचा अर्थ तुम्ही काय करताय माहिती का? देवाने तुमच्यावर टाकलेल्या विश्वासाचा तुम्ही आदर करताय. देवाने तुमच्यावर दिलेले आशीर्वादाचा तुम्ही आदर करताय. देवाने तुमच्यावर अधिकार दिलाय, आशीर्वाद दिलाय, वरदान दिले, त्याचा तुम्ही आदर करताय. लक्षात घ्या. म्हणा की हालेलुया. बोला ना प्रेज लॉर्ड. देवाने मला शेजारच्या मला देवाने दिलेल्या गोष्टीचा आदर करा. देवाने दिलेल्या गोष्टीचा सन्मान करा. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. आज झवळ्याचा रविवार आहे म्हणून त्याला थोडंसं मी घेत आहे नाही का. झवळ्याचा रविवार पण साजरा झाला पाहिजे. आपण स्टडी पण सुवार्तेचा सुरू केलेला आहे. पण लक्षात घ्या ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत की तुम्ही आणि मी काय आहोत असं म्हणून नाही, येशू आहे म्हणून आम्ही आहोत. म्हणा मी शून्य होतो, म्हणा मी शून्य होतो, पण येशू मध्ये मला किंमत आलेली आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. मी नाकाराला दगड होतो, म्हणा मी नाकाराला दगड होतो, त्याच दगडावर येशू आहे. आमेन. म्हणा त्याच दगडावर येशू उभारलेला आहे. त्याच दगडाचा पुलपीठ केलेला आहे येशूने. आमेन. म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं येशूला पण लोकांनी नाकारलं. बायबल सांगतं ज्या बांधणाऱ्यांनी काय केलं, नापसंत तो दगड केला. त्यानंतर काय झालं माहितीये का? बांधताना बांधत होता, मिस्त्री बांधत होता, रचत होता, आणि तो दगड सारखा मध्ये येत होता, फेकायचा. तो सारखा दगड येत होता, फेकायचा, सारखा दगड यायचा, फेकायचा. पण तो बांधत होता. पण मेन ज्यावेळेस सगळं झालं आणि मेन ज्यावेळेस ती मेन कोणशीला म्हणजे नाही का मेन पाहिजे होतं, त्यावेळेस तो त्याला लगे आठवलं, अरे आपण एवढं बांधले, आता मुख्यच राहिले, आणि ते दगड किती वेळा मी फेकून दिलाय, आणि त्याला किती वेळा मी हे धिक्कारलंय, मी किती वेळा केलंय. परमेश्वराने त्याला परत आठवून दिलं, ज्याला तू नाकारले तोच मेनवर बसणार आहे. आमेन. हालेलुया. 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 लक्षात घ्या, जेवढे लोक तुम्हाला नाकारतात, जेवढे लोक तुम्हाला धिक्कारतात, जेवढे लोक तुमचा तिरस्कार करतात, तेवढाच तुम्ही आनंद करा, कारण एक वेळ येणार आहे तुम्ही त्याच्यावर असणार आहे. मला की प्रेज लॉर्ड. हालेलुया. योसेफ 12 भावामध्ये योसेफाचा सगळे भाऊ धिक्कार करायचे, कोणी द्वेष करायचं, कोणी त्याच्यावर जळायचं, कोणी त्याचे नावं ठेवायचं, कोणी त्याला मारायला बघत होते, आणि त्याच्यातले कोणी त्याला विकून सुद्धा टाकलं. प्रेज लॉर्ड. त्याला विकून सुद्धा टाकलं, पण त्या ठिकाणी योसेफ परमेश्वराचा आदर करायचा. आमेन म्हणा. हालेलुया. त्या गुलामीमध्ये असताना सुद्धा कित्येक मोह त्याच्या पुढे येत होते, कित्येक पाप त्याच्या पुढे येत होते, कित्येक त्या एक सुंदर स्त्री त्याच्याकडे येत होती आणि म्हणायची की चल आपण प्रेम करूया, आपण जाऊ, पळून जाऊ. आताच्या भाषेत, कशाच्या भाषेत? तो म्हणला माझ्या निवडीचा मला आदर करायला पाहिजे. देवाने मला दृष्टांत दिलेला आहे, त्या दृष्टांतामध्ये मी सगळ्यात उंच आहे. हालेलुया. देवाने मला दृष्टांत दिलेला आहे. सगळ्या पेंड्या आमच्या भावाच्या होत्या, पण माझीच पेंडी उभं राहिली आणि सगळ्या पेंड्या माझ्या पुढे झुकलेल्या आहेत. त्या दृष्टांचा मला आदर केला पाहिजे, त्या सेवेचा मला आदर केला
केला पाहिजे. आमेन. त्या देवाने दिलेला दृष्टांताचा मला देवाचा आदर करायचा आहे. आमेन म्हणा. हालेलुया. मग ती स्त्री असो, कोणी काय असो असं म्हणायचं आहे. चल म्हणा की प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. असं म्हणायचं. म्हणा हात वर करा. कोणी असो, देवापुढं कोणी असो, हट. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. मुलींनो, मुलांनो, महिलांनो, पुरुषांनो, देवाने निवडलेलं तुम्ही पात्र आहात. आमेन म्हणा. देवाने निवडलेलं तुम्ही पात्र आहात. हालेलुया. देवाने निवडलेलं तुम्ही प्रजा आहात. देवाने निवडलेलं तुम्ही लोक आहात. आमेन. ज्यावेळेस योसेफा पुढं कुठलीही गोष्ट येत असेल, पाप येत असेल, मोह येत असेल, चल आपण तुझ्याकडे सगळं कारभार आहे, काय तू कर. हे काय किरकोळ आहे. प्रेज लॉर्ड. सगळ्यात शेवटची स्टेप. स्त्री सुंदर, ऐश्वर्यापेक्षा भारी. म्हणा हालेलुया. योसेफ आपलं काम तुम्हाला हट. हालेलुया. कल्पना करा ती रोज तो काम करत असेल. योसेफ 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 काय असं बोल. मला करायचं. हालेलुया. ती म्हणत असेल काय बघ सुद्धा नाही. मग तीच बघ की जरा बघ ना माझ्याकडं किती सुंदर आहे मी. हालेलुया. त्याच्या डोळ्यापुढे एकच, देव मला मोठा करणार आहे. मी ह्या पदाचा नाहीये, मी गुलाम नाहीये, मी गुलामीसाठी नाहीये. त्याच्या डोक्यात एकच, जरी भावाने द्वेष केलेला आहे, जरी लोकांनी माझा धिक्कार केलेला आहे, जरी लोकांनी मला गुलाम मध्ये विकलेला आहे, पण त्याच्या डोक्यात एकच, मी ह्यासाठी नाही, गुलाम नाहीये. प्रेज लॉर्ड. अरे बघ तुला जे नाही ते मी आमेन. याला तर ती डायरी बनवली. पटकन म्हणला प्रेज लॉर्ड. त्याला पकडलं माझं प्रेम. हालेलुया मला. हालेलुया. तिचा राग आला. असं करतो तिला खोटा आरोप लावला. धनी आला. तो गप्पच होता. त्याला माहित होतं कोणची ताकद मला संपवू शकत नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला माहित होतं मी देवाबरोबर विश्वासू आहे, मी देवाचा आदर करत आहे. हालेलुया. देवाचं गौरव करत आहे. तर ही धनी सुद्धा माझ्यावर संपू शकत. त्याची तलवार घेतली असेल, त्याने म्हटलं त्याला मारून टाकतो, पण त्या धन्यामध्ये सुद्धा देवाने दया घातली आणि म्हटलं याला जेलमध्ये टाक. जेलमध्ये गेला, पण त्या जेलरचाही देवाने ताबा घेतला. जेलमध्ये पण तोच मोठा. आमेन. पण वेळ आली, देवाने बघितलं, सगळ्यांनी नाकारलं. पण योसेफाला एक दिवशी ऑर्डर आली, राजाने तुला बोलवलेलं आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही बोलवले, मी गुलाम, मी गाढव, राजाने बोलवले मला. हे गाढव पण म्हटलं असेल, घोडे आहेत, हे आहेत, ते आहेत, पण गाढवाला बोलवलंय प्रभूने. प्रेज लॉर्ड. राजाने त्या योसेफाला बोलवलं. योसेफाने ते स्वप्नाचा अर्थ सांगितला आणि देव राजा म्हटला, ह्याच्यासारखा ज्ञानी, ह्याच्यासारखा आत्म्यामधला माणूस कोणीच नाही, ह्यालाच प्रधानमंत्री म्हणून नेमा. आमेन. हालेलुया. जे द्वेष करणारे होते, जे मारणारे होते, जे त्याचा खून करणारे होते, जे त्याला विकणारे होते, जे सगळे होते, ते आले भुक्याजून. त्याला ओळखू सुद्धा अन्न द्या, अन्न द्या, द्या. योसेफाने ओळखलं, अरे जो दृष्टांत प्रभूने दिला होता, ज्या 11 पेंड्या झुकल्या, ते 11 जण आलेले आहेत. म्हणा की प्रेज लॉर्ड. म्हणा की हालेलुया. म्हणा हालेलुया. म्हणा माझा देव मला शत्रू पुढे ताट मानेने ठेवतो. म्हणा माझा देव माझ्यावर मुकुट घालितो. काय घालतो? चांगला देव आहे का नाही सांगा. हो, चांगला देव आहे का नाही? घालतो का नाही मुकुट तुमच्यावर? बरं करताय कशाला धिक्कारले लोकांनी. मी तुम्हाला सांगू, कुठे गेलो तिथं मला नाकारलं लोकांनी. कुस्ती खेळायला गेलो तिथं म्हणे पहिला नाही कर, चल. प्रेज लॉर्ड. असं काही चांगलं नव्हतं. म्हणजे असं
सरांनी शाळेमध्ये एकदा कुस्तीसाठी निवडलं. काय कुस्ती कशी करायची माहीतच नाही. सगळे त्या कुस्तीमध्ये धरण आपटली की मला. हालेलुया. सगळे हसू लागले. कसं ते काढलं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. कुठं जाईल तिथं धिक्कारलं. तुमचं बी आज अशी स्थिती असेल की कुठं जाईल तिथं पाहुण्यात इकडं तिकडं अपमानास्पद शैतानाने कितीतरी तुम्हाला धिक्कारला असेल, पण आज त्याच देवासाठी तुम्ही आज आहात. आमेन. तोच देव ज्या मोशेला ज्या लोकांनी धिक्कारलं, ज्या लोकांनी म्हटलं तुला कोण नेमलं रे आमच्यावर, चल निघून जा, तो मोशे तिथून पळून सुटला. त्याच देवाने त्याला झाडात दर्शन देऊन त्याच लोकांमध्ये संदेश पाठवला. प्रेज लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. लोक नाकारतात, लोक धिक्कार करतात. कोण तू रे? तू आहे का प्रेषित? तू प्रेषित आहे का? पहिले करंती 9 अध्याय 1, 2, 3 वचन जर वाचलं, त्या करंतीच्या मंडळीमध्ये काही लोक असे होते पौलाला, हा प्रेषित कुठला? ह्याला प्रेषित कोण पद दिलं? ह्याला काय दिलं? पौल त्या ठिकाणी तो प्रतिक्रिया देतो. लोकांनी किती नाकारू द्या, मोशेला लोकांनी नाकारलं, पण त्याच मोशेला परमेश्वराने परत इस्रायलमध्ये पाठवलं. तोच तारणारा म्हणून किंवा एक देवाकडून एक मध्यस्थ म्हणून म्हणा, किंवा देवाकडून पाठवलेला संदेष्टा म्हणून म्हणा. आमेन. तुम्हाला कदाचित तुम्ही खूपसूरत नाही म्हणून नाकारला असेल, तुम्हाला सिंगर मध्ये म्हणून म्हणलं असेल, तुम्हाला नीट गायला येत नाही नाकारला असेल, काय गातोय पण तुम्ही देव म्हणलाय, ह्याचा आवाज मला लई चांगला वाटतोय. मला घ्या मनाशी जातं, तुझा आवाज देवाला लई आवडतो, लई आवडतो देवाला आवाज. आज वचन टाकले माहिती का, मी वाचन टाकले, देव आवडीनं तुमचे आवाज ऐकतो, देव आवडून तुमचं गाणं ऐकतो. ही जर तयार आहे देवाचं गाणं गायला, कोण ऐकतं? एकदा मी माझ्या प्रचारामध्ये लग्नात प्रचार करत होतो, अनेक माझे पास्टरांनी वचन सांगितलं, आणि त्याच्यामध्ये सगळेजण एका ब्रदरची बायको मध्ये देखील भारी गाते, ब्रदर म्हणायचे, बायका ब्रदरला म्हणायचे भारी गाते, आणि ती म्हणाली इतकी भारी गाते ना, इतकी भारी गाते ना, इतकी भारी गाते ना, इतकी भारी गाते ना माझी बायको, काहीतरी म्हणला इतकी भारी गाते ना. रेडिओ जर लावलं ना तिचं गाणं बंदच करू वाटतं. प्रेज लॉर्ड. कधी कधी नाही आवडत कुणाला, काय हे तू गाव नको रे, तू ना आवडत, हे तू नका गाव, हे तुझं काय टाळ्यावर किंवा नाही. पण प्रभू म्हणे वाजव टाळे. प्रभू म्हणे का? आणि राजांचा राजा प्रभू परमेश्वर तो तुझ्या जवळ येऊन बसेल आणि तुझं गाणं ऐकेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. जगापुढे जर कोणी अधिकार असेल, पण प्रभू समोर गा, आणि प्रभू म्हणेल हा आमेन. स्वर चुकला तरी म्हणेल शाबास, काय करायचं मनातून आहे, मनातून आहे, म्हणा की आमेन. काय स्वरवाले, हा इथं स्वर चुकला, इथं नीट गात नव्हतं, पण देव स्वर बघत नाही, देव हृदय बघतो. म्हणा की आमेन. जगात गायला गेला सारे गमपवर, तिथे 4 माणसं आहेत, काय सांगायचं त्याच्यावर तुम्ही देवा पुढे करता, मला प्रेज हालेलुया. मला येशू रिजेक्ट करत नाही, येशू नाकारत नाही, येशू पाठवत नाही रिकामा. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पण आदर करा. काय करा? आपल्या गोष्टीचा आहे की नाही? पण लक्षात घ्या, पास्टर कपडे काय घालतात? तुम्हाला दिसण्यासाठी नाही, या सेवेचा आदर आहे. प्रेज लॉर्ड. मला माझी क्वालिटी माहीत का? माझी काय प्रार्थना माहिती का? टाय शर्टच नाही, ब्लेझर घालून उभा राहावे. मला प्रेज लॉर्ड. मला हालेलुया. पहिल्या दिवसामध्ये कसं उभा राहावे? ब्लेझर. का? राजाच्या हात महाराज आहेत. आमेन. हालेलुया. म्हणा. तुम्हाला माहिती आहे, देवाने जेव्हा याजक पद बनवलं, त्या याजकाला कपडे सुद्धा देवाने बनवले, डिझाईन सुद्धा देवाने सांगितलं. एवढा महान प्रभू आहे. आम्ही आमेन. त्याच्यासाठी मुकुट सुद्धा देवाने बनवला आहे, जे चांगली सेवा करतात त्यांच्यासाठी. म्हणा प्रेज लॉर्ड. समजा म्हणा हालेलुया. हालेलुया.
म्हणून या ठिकाणी बघा परत एकदा या आपल्या लक्षवर्तमानाकडे. येशूने त्या गाढवाला म्हटलं याची मला काय आहे, काय आहे हो, गरज आहे. आमेन. कित्येक लोकांचं जीवन येशूला पाहिजे, कित्येक लोकांचं घर येशूला पाहिजे, कित्येक लोकांचं काय ना काही टॅलेंट प्रभूला पाहिजे, पण ते द्यायला तयार पाहिजे. आमेन. कित्येक लोकांना कित्येक लोकांना प्रार्थनेची सेवा लोकांनी करावं असं देव येशूला वाटतं. कित्येक पिकाला वाटतं की त्यांनी त्यांचं टॅलेंट देवासाठी वापरायला पाहिजे. कित्येक देवाला वाटतं की तुमचं जे शरीरामधला अवयव जे आहे ते सर्व देवासाठी उपयोग झाले पाहिजे. देवाला वाटतं गाढवाला जर उपयोग झाला, तुमचा सुद्धा उपयोग करायला देव समर्थ आहे. म्हणा म्हणा देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. शेजारच्याला म्हणा देवाला तुमचा उपयोग करायचा आहे. हालेलुया. काय तुम्ही तयार आहात देवासाठी उपयोग होण्यासाठी? येशूने प्रथम सेवेला आदर दिला. कुणाला आदर दिला? कशाला आदर दिला? टीम सेवा करणारी टीमने सेवेला आदर द्या. प्रथम कशाला आदर द्या? वर्षिप मध्ये आहे तर 10च्या अगोदर 5 मिनिट येऊन आदर द्या. हालेलुया म्हणा. सुवार्थ म्हणून टीम सेवेसाठी समर्पण आहे तर जाऊन सुवार्थ सांगून प्रभूचा आदर करा. येस का नाही? हालेलुया. माझी पत्नी मला संदेश सांगत होती गेल्या सोमवारी. जे बाबा शंभर स्त्रीचं कुणाचा संदेश सांगितला मी? शंभर स्त्रीचं. मला आवडलं. प्रेज लॉर्ड. घरात सांगा संदेश. प्रथम घरात बायकोने नवऱ्याला सांगा संदेश. नवऱ्याने बायकोला सांगा संदेश. हे असं म्हणतो तसं म्हणतो. चांगले प्रचारक म्हणतात. आमेन म्हणा. हालेलुया. कुठं सांगा पहिलं? मला प्रभूसाठी व्हायचं आहे. मला माझं जीवन येशूला पाहिजे. येशूसाठी गरजेचं माझं जीवन आहे. मग तयार व्हायचं आहे. कसं तयार? बायबल नवऱ्याला वचन सांगत बस. आणि म्हणा ट्रेनिंग आहे बरं का, पण ट्रेनिंग मध्ये सगळं सांगा. प्रेज लॉर्ड मला हालेलुया. नवऱ्याने पण सांगा. आणि मग घरी गेल्यानंतर मग उभा सांगा वचन. हालेलुया म्हणा की प्रेज लॉर्ड. कुठं सांगितले अगोदर घरात सांगितल्यामुळे जरा धैर्य आले, लगेच सांगायला सुरू होता. मला की आमेन. त्या स्त्रीनं, माझी पत्नी म्हणत होती की त्या स्त्रीनं काय केली, आपली घागर तिथंच टाकली. काय केली? म्हणजे काय अजून काय मला आठवण नाही. बेत्राणी माशाची जाळी सोडून टाकली. ती घागर तिथंच सोडली. पहिलं काम काय? प्रभूचं काम सांगायला. मला की आमेन. पाणी तिथंच, घागर तिथंच, मासे पेत्राचे तिथंच, नाव तिथंच. चला प्रभूचं काम. पण काय करणार? घागरले महत्वाचे. काय करणार? पाणी सुटले हो पास्टर, पाणी सुटलेले. हालेलुया. प्रेज लॉर्ड. पाणी सुटले हो, लय महत्वाचं आहे. हालेलुया. हालेलुया. का उशीर झाला हो चर्चला? पाणी सुटलं होतं. प्रभू म्हणाल ती स्त्रीनं पाणी तिथं सोडून घेतलं. कालवणाला पाणी नव्हतं पण तिथे मग पाणी भरायचं. पण तिला पण कालवणाला पाणी असेल. प्रेज लॉर्ड. काम होतं, तिनं पण काम सोडलं. हालेलुया म्हणा. हालेलुया म्हणा. येत्या गुड फ्रायडेला या. तुम्ही म्हणा काम आहे हो. काय त्या कामाला सोडून द्या. मग काम गुड फ्रायडेला तर सुट्टी नाही. ईस्टरला या. थांबले पाणी सुटतो. पाणी. हालेलुया. हालेलुया मला. फक्त त्यालाच म्हणायला नव्हतं हट. पाण्याला स्वयंपाक. हालेलुया म्हणा. पहिलं कोण? पहिलं कोण? कल्पना करा, नवीन नवरी म्हणजे साखरपडा झालाय आणि नवीन नवरा आणि पाणी भरत आहे आणि होणाऱ्या नवऱ्याचा फोन आलाय. प्रेज लॉर्ड. गागर बाई तिथंच. हालेलुया. पहिलं फ्लोर. बोला तो मला बीज पाणी भरत.
बरं पाणी भरून बोल नाही बोला बोला हालेलुया प्रेज लॉर्ड. ते पाणी आहे पाणी काय काहीच नाही. प्रेज लॉर्ड मला की हालेलुया. आणि ती म्हणलं काम नाही का हो तुम्हाला काम ते सारखंच काम आपलं बोलू जरा लग्न झाल्यावर काम 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 हालेलुया मला. मग ती म्हणती लग्नाच्या अगोदर हे काम काय करायचं हे काम काय करायचं आणि लग्न झाल्यावर काम 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 काम. प्रेज लॉर्ड म्हणा हालेलुया हालेलुया. मग डाऊट सुरू होतो लग्नाच्या अगोदर लई प्रेम होतं काय ते भानगडे काय. खरं स्त्रियांचा ही डाऊट आहे खरं सांगतो मी मला. प्रेज लॉर्ड म्हणून नवऱ्याने कधी जास्त बसायचं बायको. हा बोल हालेलुया हालेलुया हालेलुया. मग सुखी कुटुंब मला की आमेन. त्याचा डाव काय असतो माहिती का जे नवरे नाही का जे होणारे नवरे लग्नाच्या अगोदर 2-2, 3-3, 4-4 तास बोलतात आणि लग्नानंतर एक 10 मिनिट बोलायला नसतो. मग ती बाई म्हणते लग्नाच्या अगोदर 4-4 तास रात्र रात्र बोलायचं. आता काय भानगड आहे कामाच्या नावाने दुसरं काही चाललंय काय. हालेलुया. मला किती डाऊट दिली मार्केट बघते कसं का उशीर आला उशीर का झाला हा तुला सगळं. पण त्या बिचाराला कळत नाही की पहिलं लय बोलायचा. हालेलुया प्रेज लॉर्ड. त्याच्यामुळं बिघड होत चाललं ठीक नाही. त्याला असं वाटतं आता सगळं भेटलेलं लग्न झालं सगळं झालं काम काय काय लोक तसं येशूच्या अगोदर नाही का आशीर्वाद पाहिजे हे पाहिजे त्या अगोदर प्रभू येशू राजा 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 येशू 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 सगळं भेटलं सगळं प्रार्थना काम आहे उद्या. प्रेज लॉर्ड हालेलुया म्हणा म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड. माहित नाही प्रभू कोणाला तर बोललाय आता काय फॅमिली प्रॉब्लेम असेल कुणाचा तर प्रॉब्लेम. प्रेज लॉर्ड काहीतरी चाललंय नवरा बायको काहीतरी म्हणा हो पास्टर हो हालेलुया हालेलुया मला की हालेलुया. मग शकचा आत्मा डाऊटचा आत्मा असा घुसतो. मग मोबाईल बाथरूमला गेला नवरा अचानक मोबाईल हालेलुया म्हणा हालेलुया. त्या बेचाराला कळतच नाही पण लॉक टाकला असं तर मग तर लईच तू लॉक टाकले. मग तिकडे भाजी करता सुद्धा चहा करता सुद्धा मोबाईल कधी घेतात हातात मोबाईल कधी घेतात मग मोबाईल हातात घेतला पटकन लांब काय पासवर्ड आहे कधी मजा बघायची मला. प्रेज लॉर्ड. म्हणून मी आहे ना मी पासवर्डच टाकला नाही. हालेलुया हालेलुया. चान्स द्यायचं त्याला आपल्या सेवेचा आदर करायचा आपण आपलं व्यवस्थित राहायचं म्हणा की आमेन म्हणा की प्रेज लॉर्ड. असा काय पासवर्ड टाकायचं एवढं महत्वाचं सगळ्यात महत्वाचं घरातच आहे. बघू द्या किती काय 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 मोबाईल पासवर्ड सांगा पण म्हणा की आमेन म्हणा पासवर्ड सांगा. हालेलुया म्हणा म्हणा शेजारचा पासवर्ड सांगा. काय लपवायचं घरातल्या पासवर्ड घरातल्या काय लपवायचं पासवर्ड कोणतरी पासवर्ड लपवतं इथं. प्रेज लॉर्ड. हालेलुया. काय लपवायची गरज आहे आता जर थांबड्या चालायला पण आता प्रगटीकरण चालू आहे मला. आमेन हालेलुया. काय चाललंय प्रगटीकरण. काय लपवतंय पासवर्ड म्हणा पासवर्ड लपवायचं नाही. बरं लोक म्हणा पासवर्ड लपवायचं कशाला लपवायचं पासवर्ड सगळं सांगतात. मी त्यांना बोलते म्हणजे काय असे काय समजून घेणार. हालेलुया म्हणा. आहे का पासवर्ड माझे बिगर पासवर्ड असं तर काय डाऊट. हालेलुया म्हणा. त्या पासवर्डमुळे भांडण रोजच पासवर्ड बदलत आहे. हालेलुया. काय माहित नाही काय कुणाचं पासवर्ड चाललंय काय कळलं नाही. आता कोणतरी आहे उठवणार नाही ना त्यांना. प्रेज लॉर्ड. गेल्या एक शनिवारी मी म्हटलं आत्महत्या कोणतरी करते स्त्री आत्महत्या करायची विचार होती. मी बोलवलं होती खरंच निघालं पण आता नाही बोलवणार याला बरं. हाय कोणतरी पासवर्ड लपवते. प्रेज लॉर्ड. लपवू नका पासवर्ड. आपल्या घरापुढे क्लिअर राहायचं मला की आमेन हालेलुया म्हणा मला की हालेलुया हालेलुया हालेलुया. सेवेचा आदर करा. आमेन. आपल्या पदाचा आदर करा. हालेलुया.
तुम्ही देवाचं लेकरू आहे, देवाची मुलगी आहे, आदर करा. आमेन. येशूला त्याची गरज होती. फटाफट जाऊया आपण. आणि मग काय केलं त्यांनी? वस्त्र टाकली, सगळे केले आणि त्यांनी त्या येशूची त्यांनी 38 वचनामध्ये 19 अध्याय लोकशुभवर्तमान, प्रभूच्या नावाने येणारा राजा काय हो धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्व लोकी काय गौरव. आमेन. पण पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्यांनी म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू ख्रिस्ता. त्यानंतर 21 मध्ये जाऊन परत येऊया आणि पुढे म्हटलेलं आहे 21 वचनामध्ये एक गोष्ट महत्वाची बघा. येशू स्वागत केलं, नंतर तो त्यास सोडून नगराबाहेर बेथानीस गेला व तेथे वस्तीस राहिला. समजते या वचनाचं? दुःख झालं पाहिजे. येशू जर आपल्या जीवनात नाही तर दुःख. प्रेज लॉर्ड. हालेलुया. येशू यरूशलेमेतनं बाहेर गेला आणि बेथानी जाऊन राहिला. दुःखाची गोष्ट. यरूशलेम कशासाठी आहे? देवासाठी आहे. यरूशलेम प्रभूसाठी. आपलं जीवन कशासाठी आहे? येशूसाठी. आपलं घर कोणासाठी आहे? येशूसाठी. परंतु येशू त्या ठिकाणी राहिला नाही. येशू गेला त्या नगराच्या बाहेर जाऊन राहिला. प्रेज लॉर्ड. यरूशलेम कशासाठी बांधली होती? देवासाठी, प्रभूसाठी. आमेन. तुमचं जीवन कशासाठी आहे? म्हणा, मी देवाचं मंदिर आहे. म्हणा, माझं शरीर देवाचं मंदिर आहे. माझं शरीर येशूचं मंदिर आहे. माझं शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. माझ्या घरात फक्त देवच राहू शकतो. माझ्या शरीरात फक्त देवच राहू शकतो. माझ्या शरीरात पवित्र आत्माच राहू शकतो. माझं शरीर आजाराचं स्थान नाहीये. माझं शरीर शैतानाचं घर नाहीये. माझं शरीर फक्त देवाचं मंदिर आहे. तोच फक्त राहतो. म्हणा हालेलुया. म्हणा प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही त्याच्या आधारासारख्या गोष्टी ठेवाल तरच तो त्याच्यामध्ये राहील. आमेन. पण जर तुमच्या शरीरामध्ये जर तुम्ही चुकीच्या गोष्टी आतमध्ये ठेवाल तर त्यामध्ये कसं काय प्रभू राहील? हालेलुया. प्रभू म्हणतो, मी तुझं दार ठोकत आहे, दार उघड, मला तुझ्यामध्ये यायचं आहे. पण तुमच्यामध्ये जर तुम्ही बोलवलं, येशू माझ्या हृदयात ये, पण तुमच्यामध्ये जर पाप असेल, तुमच्यामध्ये अशुद्धता असेल, तुमच्यामध्ये चुकीच्या गोष्टी असतील, तर तिथं प्रभू राहील का? आमेन. प्रभूला राहायचं, ठेवायचं आहे पवित्रता, शुद्धता, निर्मळ मन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणामध्ये आज तुम्ही जर येशूला बोलवलं आणि येशूला आपल्या हृदयात ठेवलं आणि स्वर्गात जाणारे किती जण खरं असतील बरं? या सगळे बसलेले आहेत एवढे किती जण स्वर्गात? तुम्ही स्वर्गात असाल विचार करताच. येशू तारणारा म्हणून होसाना म्हणून त्याला तुम्ही म्हणताय आज. होसाना, होसाना, प्रभूच्या नावावर येणारा धन्यवाद देत असतो. त्याला होसाना म्हणताय म्हणजे माझं तारण कर म्हणताय. तुम्ही काय म्हणताय? तारण. कशात तारण करायला पाहिजे? तुम्ही कुठल्या आज पापामध्ये आहेत? तुम्ही कुठल्या आज बंधनामध्ये आहेत? तुम्ही कोणती गोष्टी देवाच्या विरुद्ध करताय? त्याच्यामध्ये तुम्हाला तारणाची गरज आहे. आज तुम्ही स्वतः म्हणू शकताय का की मी स्वर्गात जाईन? हालेलुया. आज तुम्ही ठाम म्हणू शकताय की मी स्वर्गात असेन? हालेलुया. आज तुम्ही ठाम म्हणू शकताय की मी जीवन जगते, मी जीवन जसं वागते, माझं बोलणं आहे, माझं चालणं आहे, किंवा मी जीवन जगतोय, बोलतोय, करतोय, वागतोय, अशा प्रकारचं जीवन जगतोय, या वर्तनाप्रमाणे काय मी असं स्वर्गामध्ये जाऊ शकतो का? काय मी स्वर्गामध्ये माझं जीवन जाईल? तपासा, फसू नका. तुम्ही म्हणता स्वर्गात जाणार नाही, स्वर्गात मी जाईन, दिसेन. पण जर तुमचं वर्तन देवाच्या नजरेमध्ये चुकीचं असेल, यरूशलेममध्ये जर येशू राहिला नाही, तो बेथानीत जाऊन राहिला, नगराबाहेर जाऊन राहिला, कारण त्या ठिकाणी असे लोक होते, त्याला पुरुषी किंवा शास्त्री किंवा काय असे लोक ते म्हणत होते की गप्प कर, यांना हे बंद कर, हे आवाज बंद कर, हे कर, ते कर. पण त्या सगळ्या गोष्टीमुळे येशू बाहेर जाऊन राहिला. हालेलुया. परत येशूने प्रवेश केला तर यरूशलेमेकडे बघून रडला. प्रभू त्या यरूशलेमेकडे बघून रडला आणि प्रभू रडत म्हणता म्हणत होता, कित्येक वेळा माझी इच्छा होती की कोंबडी जशी पिलांना एकवट करते तसं तुम्हाला कितीतरी वेळा माझ्या पंखाखाली घेण्याचा मी विचार केला, पण तुम्ही ऐकत नाही. आज तुमच्याकडे कित्येक लोकांकडे बघून रडत असेल प्रभू. आज तुमच्याकडे बघून कित्येकाकडे प्रभू बघून म्हणत असेल की रडत असेल, त्याला दुःख होत असेल. खरं तर का? कारण जर तुमच्या जीवनाकडे बघून प्रभू बघत असेल आणि म्हणत असेल, अरे ही स्वर्गात दिसत नाही मला, प्रभू रडत असेल. ही स्वर्गात दिसत नाही मला, प्रभू रडत असेल. पण काही लोकांकडे बघून आनंदित असेल की मला हा स्वर्गात दिसतोय, हा ही स्वर्गात दिसते, त्याबद्दल प्रभूला आनंद आहे.
प्रेज लॉर्ड. येशू एवढा गाढवावर बसला, एवढा नम्र झाला. एक राजाचा राजा देव असून सुद्धा तो गाढवावर बसून जर तो यरूशलेम आला, कशासाठी? तुम्ही सगळे स्वर्गात असावे. आमेन. ही जणाला असं वाटतं की मी स्वर्गात राहील. काही लोकांना म्हणजे टाळ्यात माळ्यात आहेत. हे पण एक सत्य आहे. पुष्कळ नरकाकडे जाणारे आहेत, येशूने सुद्धा म्हटलंय. एक शेवटचं वचन वाचून प्रार्थना करू. मग ते 7:13. देवाच्या मार्गाने चाला. येशूने देवाचा मार्ग चालला, तुम्ही देवाच्या मार्गाने चाला. आमेन. अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग खूप पसरट आहे. हालेलुया. अरुंद दरवाजाने आत जा, नाशाकडे जाण्याचा दरवाजा खूप मोठा पसरट आहे. प्रेज लॉर्ड. पुढे काय म्हटलेलं आहे? आणि त्यातून जाणारे पुष्कळ आहे. पुष्कळ आहे. काय? तुम्हाला असं वाटतं का सगळे बरेच स्वर्ग नरकात जाणार नाही? मला पुष्कळ नरकात जाणार आहे. मला की पुष्कळ नरकात जाणार आहे. मनाच्या सिस्टर लोकांना मला पुष्कळ नरकात जाणार आहे. देवाची तर इच्छा आहे की त्यांनी जगावर प्रेम केलंय. हालेलुया. देवाची तर इच्छा आहे की त्यांनी जगावर प्रेम केलंय, कारण कुणाचाच नाश होणे, सर्वांचं तारण व्हावं. पण या ठिकाणी प्रभूलाच म्हणावं लागतंय, त्या दरवाजे जाणारे पुष्कळ आहे. हालेलुया. त्या दरवाजात प्रत्येक असं परंतु जीवनाकडे जाणारा दरवाजा. परत एकदा बघा काय म्हटलं, 13-14 वचन. अरुंद दरवाजाने आत जा, हा, कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा हा, रुंद व मार्ग पसरट आहे. बघा पसरट आहे. नाशाकडे जाण्याचा मार्ग काय? पसरट आहे. हालेलुया. पुढे. आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत. बघा त्याच्यामध्ये जाणारे. आज तुम्ही त्या पुष्कळामध्ये आहात का? प्रेज लॉर्ड. या ठिकाणी प्रचार करण्याचा एकच उद्देश आहे की तुम्ही स्वर्गात पाहिजे. आज तुमचं आणि माझं आम्ही भेटतोय, पण जर या जगातला शेवट जर तुम्ही केला तर तुम्ही स्वर्गात दिसायला पाहिजे स्वतःला. बघा तुम्ही काय बोलतो, सत्य कधी सांगता येत नाही. कोरोना वाढलाय म्हणतात. हालेलुया म्हणा. काही असो, स्वतःला म्हणा मला स्वर्गात दिसायचं आहे, मला स्वतःला स्वर्गात पाहायचं आहे. हालेलुया. त्यासाठी आदर करा. आमेन. त्यासाठी देवाचा मार्गात चला, अरुंद मार्गाने चला. आमेन. पसरट मार्गाने प्रेज लॉर्ड सरळ चला. आमेन. नाशाकडे जाणारा मार्ग मध्ये पुष्कळ आहे. गॅरंटी देऊ शकतो का आपण सगळे स्वर्गात जाऊ शकतो? तुम्ही जाऊ शकता. तयार लवकर लवकर. आमेन. देवाचं राज्य जवळ आलेलं आहे, स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आमेन. येशू मला स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. आज तुम्हाला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, लक्षात घ्या. पुढे काय म्हटलं वाचा. परंतु जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे, आणि ज्यांना तो सापडतो ते थोडके आहेत. 15 वर्षाच्या सेवेमध्ये आणि इथून पुढच्या सेवेमध्ये गर्दी भरपूर असते. आता परिणाम खूप गर्दी आहे, आता बी गर्दी आहे. आता कोरोना आहे म्हणून गर्दी लिमिट आहे, काही लोक येत नाहीत. कोरोनाचा नियम तुटला का भरपूर गर्दी होईल, कमी पडेल. ग्राउंड रूम टिकली तर ग्राउंड भरून जाईल. पण स्वर्गात मात्र जाणारे थोडके आहेत. म्हणा स्वर्गात जाणारे थोडके आहेत. म्हणून केलेल्या सांगितलं वचन, तुम्ही विश्वासात आहात की नाही याची परीक्षा करा. यस यस करो. तुम्ही येशूमध्ये आहात का, येशू तुमच्यामध्ये आहे का याची परीक्षा करा. प्रेज लॉर्ड म्हणा. हालेलुया. या वचनाप्रमाणे करा. 24 वचनामध्ये जो वचनाप्रमाणे करतो तो खडगावर बांधणाऱ्या घरासारखा आहे, आणि जो वचन ऐकून त्याप्रमाणे करत नाही तो वाळूवर बांधणाऱ्या घरासारखा आहे. हालेलुया.
दोन प्रकारच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये दिसताय. वचनाप्रमाणे चालणारे आहात तर तुम्ही स्वर्गात तुम्ही स्वतःला बघाल, तो खडक येशू ख्रिस्त. आमेन. आणि जर तुम्ही वचनाप्रमाणे जीवन जगत नाही तर तुम्ही वाळूवर बांधलेल्या माणसासारखं आहे. तुम्ही स्वतःला स्वर्गात पाहू शकणार नाही, तुम्ही स्वतःला नरकात बघता. आज सत्य गोष्ट कुणी ऐकून चाललाय, तुम्ही दोन गोष्टी ऐकून चाललाय. आपल्या डोळे बंद करा थोडे वेळ. येशूने एवढे गाडवावर बसून आला मध्ये. काय तुम्ही स्वतःला तुमचं मन सांगताय का मी स्वर्गात जाईन? कोणत्या गोष्टी अशा आहेत की तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी अडखळण करतील? योसेफाला सुद्धा प्रधानमंत्री होण्यासाठी सुद्धा काही अडखळण आली. त्यांनी त्या अडखळणाला सोडून टाकलं, खोडून टाकलं, धिक्कारलं. आजची सकाळ तुमच्यासाठी आहे म्हणजे काय तुम्ही स्वतःला स्वर्गाच्या राज्यामध्ये पाहताय का? पश्चाताप करा, डोळे बंद करून खऱ्याने प्रार्थना करा. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही कधीच नरकात जाऊ नये. येशूची पण तीच विनंती आहे की तुम्ही कधीच नरकात जाऊ नये. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही अरुंद दरवाजाने जावं, जीवनाच्या दरवाजाने जावं, आणि तो मार्ग आहे येशू ख्रिस्त. हालेलुया. कन्फर्म करा, मी स्वर्गात चाललोय का? स्वर्गातल्यासारखं माझं जीवन आहे का? मला प्रभू स्वीकारेल असं स्वर्गातलं जीवन आहे का? प्रभू म्हणतोय मला, प्रभू तर तुम्हाला म्हणतोय पश्चाताप कर, रडून पश्चाताप करा. ज्याला वाटते मला पश्चाताप करायचं त्याने उठून पुढे या. प्रभू मी प्रार्थना करतो युट्यूब मधल्या प्रत्येक ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी. आज ह्या ऐकणारे मी प्रार्थना करतो हे स्वर्गाच्या राज्यामध्ये असावे, ह्यांच्या जीवनात स्वर्गाचं राज्य यावं, आणि ह्यांनी नरकात न जाता स्वर्गात यावं अशी प्रार्थना करतो. आणि यांचं जीवन तू स्वर्गाच्या राज्यात निवडल्यामुळे त्यांनी त्याचा आदर करावा. तारणाची वस्त्र त्यांनी कधी उतरू नये, आपली धार्मिकतेचे वस्त्र त्यांनी कधी अशुद्ध करू नये, यासाठी मदत कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. गॉड ब्लेस यू.